तर हा बघा शिवाजी महाराज पन्हाळगडमध्ये सुटले आणि त्यांच्या पाठीमागे शत्रू येडा मारून आला आणि शिवाजी महाराज दलदल पाऊस आणि चिखलातून गेले आणि बाजीप्रभू देशपांडेंनी सांगितलं शिवाजी. तर हा बघा शिवाजी महाराज पन्हाळगडाहून सुटले होते, त्यामुळे त्यांच्या पाठीमागे शत्रू आला आणि येडा घातला. पण शिवाजी महाराज चिखलात आणि दलदल आणि पावसात पडून पार्क केलं आणि बाजीप्रभू देशपांडेंनी सांगितलं शिवाजी महाराजांना की तुम्ही जावा, आम्ही सगळे लढतो. आणि मग बाजीप्रभू देशपांडे दलदल सैनिकांना घेऊन गेला आणि लढू लागला. जोपर्यंत तोफ नाही वाजून शिवाजी महाराज तोपर्यंत त्यांनी तलवार सोडली नाही आणि जेव्हा शिवाजी महाराजांनी तोफ वाजवली तेव्हा त्यांनी तलवार सोडली आणि सगळ्या शत्रूला मारून टाकलं. शिवाजी महाराज सुखरूप विशाळगडवर पोहोचले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. तर पहा असा हा किल्ला शिवांशने बनवलेला आहे. आणि हे काय आहे शिवांश? हे राननांगरचा माणूस शेतकरी आहेत काय? पहा हे स्वराज्यामधले शेतकरी आहेत, रान नांगरत आहेत. आणि हे काय आहे इकडं? ही आजी आहे, भाज्या नीट करते. हा, आजी भाज्या नीट करतात. पहा शेतातले मावळे आहेत, स्वराज्यातले आजी आहेत. आणि ते काय हंबा आहे का? आणि हे सगळे हत्ती महाराजांच्या स्वराज्यातले आहेत आणि हे पण मावळे ना. आणि हे पहा आपला भगवा. आणि हे आपले शिवाजी महाराज जेव्हा विशाळगडावर पोहोचले ते. तर असा आहे किल्ला शिवांशचा. शिवांशने हा पावनखिंड किल्ला बनवलेला आहे. तर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. इथं ही पाण्याची विहीर आहे ना, ही छोट्याशा पायऱ्या आहेत. हे आपले बाजीप्रभू देशपांडे पावनखिंडीत लढत असताना आणि ही त्यांची बांधल सेना. पहा अशा प्रकारे हा शिवांशने किल्ला बनवलाय. हो ना दादा? व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. कसं बनलं बघून. हो, छान छान.